मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। लाडक्या बहिणींना संक्रांतीपूर्वीच आता मिळणार 3,000 रुपये। 2 हप्ते एकत्रित जमा होणार। राज्य शासनाच्या माध्यमातून हालचाली सुरू झाल्या आहेत। तर आता ह्या हालचाली काय आहे, किती कोटींचे वितरण झालेले आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मकर संक्रांतीच्या सणानिमित्त राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्त्याचे एकत्रित देण्याची जोरदार तयारी सुरू आहे व याबद्दल राज्य शासनाने सुरू करण्यात आलेली ही योजना वेळोवेळी 1,500 रुपये देऊन लाडक्या बहिणींना मदत करतच आहे व जे काही पुरवणी मागणी जे काही महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन झाले होते 8 डिसेंबर रोजी सरकारकडून एकूण 75,286.38 कोटी रुपयांची पुरवणी मागणी विधिमंडळात सादर करण्यात आले होते व त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी निधीसुद्धा देण्यात आले आहे। तर या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी 6,103.20 कोटी रुपयांची मागणी या पुरवणी मागण्यांमध्ये केली गेली आहे व आता 5 जानेवारी 2025 रोजी वित्त विभागाच्या माध्यमातून यासाठी आता जे काही मंजुरी आहे ते सुद्धा देण्यात आल्यामुळे लाडक्या बहिणींना ही खुशखबर असणार आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हे पैसे जमा होणार आहे, कारण 6,103 कोटी रुपयांची निधी या योजनेसाठी मागणी करण्यात आली होती, ज्यामुळे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंतचे जे काही हप्ते येतात राज्य शासनाला आता मदत होणार आहे। तर आता लाडक्या बहिणींना ही मदत लवकरच उपलब्ध होणार आहे। तर आता निवडणुकीसुद्धा असल्यामुळे नक्कीच महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सरकारला लाडक्या बहिणीची गरज लागणारच आहे। त्यामुळे सरकार हे मोठं पाऊल उचलतील व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे डिसेंबर व जानेवारीचे एकत्रितपणे पैसे देऊन लाडक्या बहिणींना खुश करतील। परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या जे काही असणार आहे, मकर संक्रांती सण आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना हे पैसे मिळण्याची दाट शक्यता जरी असली तरी विरोधकांनी जर विरोध केला तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो। पण अद्यापही काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर हप्ता मिळाला नसल्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून यामध्ये जे काही स्पष्टता आहे ते देण्यात यावे, जेणेकरून स्पष्टीकरण देण्यात यावे, जेणेकरून लाडक्या बहिणींना समजेल की त्यांना नक्की अपात्र करण्यात आले आहे का नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारीचे एकत्रितपणे पैसे जमा होणार आहे, हे स्पष्टीकरण नक्कीच मिळायला पाहिजे आहे। तर आता वित्त विभागाकडून तरी मंजुरी मिळाली असली तरी जर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत तर नक्कीच लाडक्या बहिणी ते नाराज होतील व जो महानगरपालिका निवडणूक आहे त्यावरती नक्कीच याचा परिणाम होऊ शकणार आहात। पण राज्य शासनाला मदत होणार आहे, कारण जे वित्त विभागाने सुद्धा आता मंजुरी दिली आहे व हिवाळी अधिवेशनामध्ये 6,103 कोटी रुपयांची निधी ऑलरेडी तिथे वितरण झालेली असल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। तर तुम्हाला सुद्धा काय वाटतं की हे 3,000 रुपये एकत्रितपणे यावं का नाही, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। कारण लाडक्या बहिणींचे लाड जरी कमी झाले असले तरी महिन्याला प्रति लाभार्थी सरकार 1,500 रुपये देऊन लाडक्या बहिणींना खुश करण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहात। महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करावं, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।